सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। आज छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त कार्यालयात आम्ही सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं। विषय होता या महाराष्ट्रामध्ये हे राज्य सरकार आणि गृह खातं मराठा चळवळ दडपण्याचा त्याचा प्रयत्न आहे। मराठा तरुणांवर मराठा आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करून ही चळवळ हा लढा दडपण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे। हा लढा प्रामाणिकपणे लोकशाही मार्गाने आम्हाला पुढे न्यायचं आहे। त्यामुळं हे तुमची दडपशाही आम्ही सहन करणार नाही आणि हे कुठे थांबलं पाहिजे या मागणीचे निवेदन आम्ही पोलीस आयुक्त मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेले आहे। बातमी खरी होती। तिथं पोलीस डिपार्टमेंट जालन्याचे पोलीस विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी जालन्यामधील जे अंतरवाली सरडी गाव आहे त्या गावात ते गेले होते। ते स्टेज काढणार होते, परंतु जरांगे पाटील चालू सलाईन सोडून खाली आले होते आणि त्यावेळेस त्यांना जेव्हा पत्रकारांनी थांबवलं आणि मग फोन लावला, तिथल्या ते DYSP बोलले। त्यानंतर ते म्हणे तुम्ही जर स्टेज काढणं थांबवलं नाही तर मी इथून निघतो आणि सरडीला पोहोचतो, मग पुढच्या होण्यापर्यंत सामोरं जावं लागेल। त्यावेळेस DYSP थांबले आणि त्यांचे स्टेज काढलं नाही। परंतु जरांगे पाटला आक्रमक पवित्र घ्यावा लागला, त्यावेळेस ते स्टेज काढणं थांबलेलं। नाही नाही, तसं काहीच प्रकार नाही। हे सकल मराठा समाजाचं बॅनर आहे आणि सकल मराठा समाजामध्ये कसला विरोध नाही आणि फूट नाही।